बदलून जाते दादा. आता मला तुम्ही सांगा, लोणचं तुम्ही 1 महिना अगोदर घातलेलं चांगलं लागते की मागच्या वर्षी मे महिन्यात जून महिन्यात घातलेलं चांगलं वाटते? म्हणजे ते लोणचं मुरलेलं असते, बरोबर आहे. परमार्थ करून करून महाराज हा जीव तद्रूप झालेला असतो. आणि याच्या मुखातून जे निघते, जे वाणी निघते, जी शब्द निघतात, हे ठेविले अनंते तैसे चित्ती असू द्यावे, त्याला समाधान प्राप्त होऊन तो जगालाही भगवंताच्या नामस्मरणाचं देवाच्या कथा दुसऱ्याला सांगतो. म्हणून लोणचं असते. मग आता हे सर्व पदार्थ एकत्रित होतात. काला असा आहे की एका पदार्थापासून होत नाही, त्याच्यामध्ये 2 पदार्थ टाकावं लागतात, तेव्हा कुठं तो काला होतो, मिश्रण होते त्याचं. तसं जीव जो आहे, हा जीव भगवंतासोबत एकरूप कशानं होते? हा एक तर त्याच्या नामस्मरणानं होतो, आणि दुसरी म्हणजे भगवंताच्या श्रीकृष्णाच्या कथा ऐकल्याने त्या भगवंताशी एकरूप होऊन जातो. आणि ते एकरूप झालं की मग अशा प्रकारे जी अवस्था असते त्या अवस्थेला म्हणतात काला. विठ्ठल भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. जसे जन्माला आले तसं भगवान परमात्म्याने काय केलं? देवाचा अवतार कशासाठी असतो? देवाचा अवतार भक्ता राखे पायापाशी देव गोकुळामध्ये जसे जन्माला आले तसे आनंद झाला, घरोघरी झाला, लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्याचं क्षीण आला. देव आपल्या घरी येण्याचं पहिले संकेत आहे. आपल्या घरची दरिद्री हे पहिले दूर होऊन जाते, लक्षात ठेवा. मग तो भगवान परमात्मा जन्माला आला आणि भगवंताने आपल्या गोकुळातले सर्व मित्र जमा केले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, आणि सर्वांना सांगितलं का रे, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध असताना तुम्ही असे कोण दिसतात चिकन झाल्यासारखे? अरे काय झालं म्हणे, आमच्या घरचं दही मथुरेत, आमच्या घरचं दही दूध मथुरेच्या डेअरीत जाते. हो, पण अशा प्रकारे महाराज ते मथुरेला जातो. मग भगवंत म्हणू लागले आपण काही राखायचे, पण त्यांना आपलं अशा प्रकारचं दहीदूध खाऊन द्यायचं हे बरोबर नाही. उद्यापासून आपण चोरी करू. मग श्रीकृष्णाचे मंडल अशा प्रकारची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर सर्वांना सांगितलं, घ्या रे सामग्री चौकट, खडे सराट्या काट्या नीट, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, खडे घ्या, मोठी काठी घ्या आणि सराटे घ्या, चला आता म्हणे देवा हे कसे वापरायचे? म्हणू लागले, आपण त्या घरामध्ये गेलो, ते गवळण आपल्या पाठीमागे लागले तर आपण अशा प्रकारे ते काटे अशा प्रकारचे रस्त्यात टाकायचे. काटे काढून तर आपण चिंग चिंगाट घरी पळत येऊ. म्हणे तेव्हा ते चप्पल घालून आली तर म्हणे देव म्हणे मग आपले हे जे माती आहे तिच्या डोळ्यात टाकायची. ते चष्मा घालून आली तर देव म्हणे जास्त बोलू नका, जास्त बोलल्यानं देव भेटत नसते. अनंत वाचाड तुम्ही एक काम करा, यार तरी यारे लागे, भगवंत म्हणू लागले, अपाय तुम्ही शिंदे शांताबाईच्या घरी अजिबात जमत नाही. त्या शांताबाईनं काल एकादशी धरलीच होती. मग घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे, ज्याच्या घरामध्ये नवविधा भक्ती होतात, माझे दोन हरिपाठ होतो, माझं नामस्मरण होतो, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मी त्याच्याच घरी जात असतो. मग देवा कोणाच्या घरी चलता? चला माझ्या मागे.
यार तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तू पोट भरी प्रेम नाम गोरी. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना पाठीमागं बोलावलं आणि भगवान परमात्मा एका घरामध्ये चोरी करायला गेले. चोरी झाली अशा प्रकारे आणि आता ते गोपाळच असं ते मळकं जसं टांगलं तसं टांग मोठं वरते होतं ठेवलेलं, खाली काहीच नव्हतं. आपल्या सगळे फळे फेकले. सर्वजणांनी एका भक्तीत भगवान परमात्म्याने ते मळकं फोडलो. मग सर्वजणांनी दही दूध खाल्लं. ते गवळण उठली. भगवंत म्हणू लागले आता ते गवळण उठली, चला मोठ्याने बोलू नका म्हणे देवा. अनेकांच्या संगतीमध्ये गेलो पण असं आम्हाला खायला भेटलं नाही. बहुताचे संगती बहु पावलो भजिती बरे केले नंदबाळे अवघियाचे तोंड काळे. आपल्या जीवनामध्ये संगत आणि पंगत ह्या दोन गोष्टी जर चांगल्या आपण ठेवल्या तर जीवनाचं कल्याण आहे. कारण की पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे अधमा संत सेवी. भगवान परमात्मा म्हणू लागले, गोपाळ म्हणू लागले देवा अनेकांच्या संगतीत गेलो, बहुताचे संगती बहु पावलो फजिती बरे केले नंदबाळे अवघियाचे तोंड काळे. परंतु आम्हाला असं सुख भेटलं नाही. माझे देखिले ते मिळे माझे देखिले ते मिळे माझे देखिले ते मिळे माझे देखिले संसारात सुखच नाही. संसार दुःख मुळे संसार दुःख मुळे